अरे बाबा बाबा बाबा, हे काय तुम्ही माझ्या कानाने? तू माफी मागणार? काय माझं कान का स्वप्न बघतं का काय? असं असेल तर बाबा माझं कान कापलेलं बरं. ए आम्या, कान कापतोयस? उगा तू वर करू नको, एवढा काय मोठा विषय नाही. नक्की तू आमचा सत्यदादाच आहे ना रे? ज्याला आम्ही साताऱ्याचा वाघ म्हणतो, आता नगरसेवक आहेस तू. हरल्याला भ्रष्टाचारी आणि तू मुकदम, त्याची माफी मागणार तू? सत्यच म्हणालो ते बघ, आणि म्हणते मोठा विषय नाही. सत्यदा, तुला काही माफी मागायची काय गरज नाही. अरे आम्या, हे बघ, मला बी नाही पटत आहे त्याची माफी मागणी, पण वाघमारे बोलतात त्यात बी पॉइंट आहे ना. अरे लोकांनी तोच विषय धरून ठेवलाय, आणि जर आपण लोकांना त्याची उत्तरं देत बसलो तर कामं कधी करणार? आणि ते म्हणतात ना, आडला हरी गाढवाचं पाय धरी. आपण असं समजू की ते मुकादम गाढव आहे आणि त्याची माफी मागू आणि विषय संपवून टाकू. अरे सत्यदादा, तू मुकदम आहे म्हणून मी नाही म्हणते माफी मागायचं. त्या जागा दुसरं जर कोण असतं ना तर मी काहीच बोललो नसतो. सत्या, अरे तू मुकादमाची माफी मागायची तेवढी त्याची लायकी नाही. मला का तुझंही पटलेलं नाही बाबा. आणि हे बघ, आपल्या वहिनीला किती त्रास दिला तिने. वहिनीवर खोट्या केसेस टाकल्या, तुला जीव मारायचा प्रयत्न केला. वहिनी काय विसरल्यात का? आम्या, हे बघ कसं आहे, मी ना आता राजकारणात प्रॉपर ऍक्टिव्ह झालोय. माझ्यावर जबाबदारी आहे लोकांची, त्यांच्या कामाची. आणि त्यात तो व्हिडिओ किती व्हायरल झाला तुला माहिती आहे ना. त्या व्हिडिओचा वापर करून ना तो मुकादम मला परत मागं खेचायला बघणार. आणि आपण जर सारखं त्यालाच तोंड देत बसलो तर लोकांची कामं कधी करणार? हे बघ आम्या, आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं लोकांची कामं करणं. त्यामुळे मी म्हणतोय त्याची माफी मागू. त्यानं काय होईल, माझी इमेज बी क्लिअर होईल आणि शांतीत कार्यक्रम फिक्स होईल. आता तू ठरवलंस माफी मागायची तर मागूया. आणि आता माफी मागायचीच आहे तर एकदम तनिकात मागू. तयारीला लागा लगेच. चला. सत्या माफी मागायला तयार झालं ही लई भारी गोष्ट झाली. एकदा का त्यानं माफी मागितली ना की लोकांनी चर्चेला इशेच नाही राहणार. मौर्य साहेबांना बी सांगायला हवं, कारण ते नेहमी सांगत असतात सत्या रागावर आवर घाल. त्यांना सांगून सगळ्या पोलिसांना बी बोलवते, म्हणजे त्यांच्या बी उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला पाहिजे. त्या मुकादमाला चान्सच नाही द्यायचा आता सत्याच्या वाकड्यात जायचं. टाक टाक मम्मी साहेब, तुम्ही आग बस बस उठू नकस. तू आजारी आहेस ना? तुला भूक लागली का? फळं बिळं कापणार नका मी. मम्मी साहेब अशा चांगल्या का वागतात? नक्की काय आता यांच्या मनात? आता कसलं कारस्थान रचत असतील? म्हणजे ते कसला विचार करायला लागलीस एवढा? बस होते मंजिरी, मी माझ्या स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवणार आहे आणि तुझ्या आवडीचं जेवण बनवणार आहे. माझ्या हातचं खाल्लं का नाही का तुझ्या अंगात अशी चांगली तरतरी येईल बघ. तुझ्या डोक्यात आता हीच येत असेल ना का ही बाई माझ्याशी एवढं चांगलं का वागते, का हिच्या मनात अजून काही काळं वेळ आहे म्हणून. साहजिकच आहे म्हणा तुला तसं वाटणं. मी वागलेच तशी ना तुझ्याशी. पण मंजिरी, माझी चूक कळली मला. तू पुन्हा एकदा माझ्या सत्याचा जीव वाचवलास बघ. म्हणून मला तुझी सेवा करायची फक्त एक संधी पाहिजे. मला तुझ्याकडनं वचन पाहिजे. लय मोठं नाही का तू माझ्या हातचं बनवलेलं जेवण खाशील. म्हणजे सत्याला पण मी तसं वचन दिलंय ना का मी मंजिरीला 7-8 दिवस बरी करून दाखवते म्हणून. खाशील ना माझ्या हातचं? मला ठाव होतं तू हो म्हणणार म्हणून. गुणाची सून आहे माझी. तू आराम कर, मी आलीच. मम्मी साहेबांना काय झालं मध्येच? मम्मी अहो काय बोलून आलाय आतमध्ये? कशाला तुम्हाला सेवा करायची त्या ऍक्सिडेंटल जॉबांची एवढी? ही सपनी शिकार अशी डायरेक्ट करायची नसती. आधी सावज हिरून त्याला बुतून ठेवायचं आणि मग एकदाच काय ती झडप घालायची. आता झडप घालायच्या आधी समजा नीट आहे असं आपल्याला दाखवावं लागेल ना. म्हणून ही ज्याशी नीट वागून सत्तेच्या नजरेत मोठं व्हायचंय. असं होय? मला वाटलं चुकून सुधारलं बदललं का काय. मी कसली सुधारते? मी सुधरत नसते, समोरच्याला बी सुधरू देत नसते. थोबड ठेव.
बलमा हा. झालंय का ओके? वा सत्या, चांगला निर्णय घेतलायस, एका आदर्श राजकारणाला शोभण्यासारखा. काय माफी मागितली ना माणूस मोठा होतो. तू बघ, लोकांना हा तुझा निर्णय खूप आवडणार आहे. धन्यवाद साहेब, आणि तुमचे स्पेशल धन्यवाद, कारण प्रत्येक वेळी तुम्ही मला समजवलंय की मी रागावर कंट्रोल ठेवला पाहिजे. वेळ आली तर चिडलात माझ्यावर कारवाई केलीत, पण ते सगळं किती महत्वाचं होतं ते आज कळलंय मला. सत्या, यावेळेस मुद्दा पण कारवाई नाही केली तुझ्यावरती मी. तुझी सगळी मेहनत वाया गेली असती. लोकांनी तुला निवडून दिलंय म्हणून काळजी वाटली मला. आता इथून पुढे एकच करायचं, जिभर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवायचा. खूप पुढे जाशील तू. चल, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. चल. थँक्यू सर. सुनंदे, कुठे गेलतीस गा? ते वलस. हा ग, सांग की कुठे गेलतीस आणि काय करायला गेलतीस? वंसांना सांगू का सगळं? खोटं बोलता येत नाही मला, पण वंसांना सगळं सांगितलं तर कच कालवा करतील. त्यापेक्षा त्यांच्यापासून लपवलेलंच बरं. अगं सुनंदे, बोल की अगं, कुठे गेलतीस आणि काय ग हे पदराड काय आहे? पदराड काय आहे म्हणून विचारलंय मी तुला. ते वंस किराणा सामान आहे. किराणा आहे वे, मग दाव की किराणा आहे तर. अगं दाव, यो आहे का तुझा किराणा? हा, किती पैसे काढले तीस ती बघू. बया 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 बया, काय गे सुनंदे, कशा पाय काढले तीस एवढं पैसे? ती मी मला अंदाज सांगता. वंसाव, ते किराणा सामान भरायचं होतं ना, म्हणून यांच्या पेन्शनचे पैसे काढले होते बघा. मला न सांगता कशा पाय काढलंस मला सांगायचं ना मग. आणि ही माझ्या भावाचा पैसा आहे ती, त्याच्यामुळे ती पैसे कुठं जाते ती, कुठं खर्च होते ती, ही समजा मला कळायला पाहिजे. आणि तुला अक्कल आहे का खर्च पाण्याची? तेव्हा गेली असं काढून आणले तीस पैसा. चल दे ती पैसा इकडे माझ्याकडं. खर्चासाठी काढले ते पैसे. पैसा माझ्याकडे दे. वंसाव काय करतात? घर खर्चासाठी आणले ते पैसे. सोड आणि इकडं नाही फाडीन बघ. किराणा हाय म्हणतीया, मला शिकवत्या. ए सुरगई फॅमिली, चला जेवायला या. चित्रकार करे सवे सपने, ए सवे मंजिरीला जेवायला खाली घेऊन ये ग. या 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 या. सगळं स्वयंपाक तू केलंय? मग सगळं तयार होय. खूप वर्षानंतर आज तुझ्या हातचं खायला मिळणार आहे. ए सपने बघ ते बसती वड लागतं. ये मंजिरी, ये बस. बस इथं सावकाश. मी तुझ्यासाठी स्पेशल वरण बनवले बर का. ती जेवणाच्या आधीची गोळी घ्यायची असते ती घेतलीस का तू? हा, घेऊनच आले. शाबास, थांब मी जेवायला वाटते तुला. राईस पुन्हा वाढते, सुरू कर. मंजू, मायाचं हे असं वागणं बघून तुला धक्का बसला असेल ना? चालायचंच. काय आहे, आमची माया आहे ना धक्के देण्यात एक्सपर्ट आहे.
मग तू जास्त विचार करू नकोस. अगं सासू एवढा लाड करते तर घे ना करून. बोलले चित्तरकार. वा माया, मस्त केलाय ग स्वयंपाक. कसं झालं जेवण? आवडलं ना? मम्मीने तर मीठच नाही टाकले यात. आणि ताटात जेवढं वाढलं की नाही तेवढं समजा संपायचं बरं का. तुला गोळ्या बी घ्यायच्या असतात ना. आणि मी माझ्या लेकाला वचन दिलंय का 7-8 दिवसातच मी तुला बरी करीन म्हणून. आहो मंजुळीनी पोटभर जेवा की. आता मम्मी एवढा आग्रह करते तर कशाला लाजतंय. जेवा जेवा. सपने तुम्ही बस की जेवायला. घेतात चालतंय. काय ग नेबळ, हॉस्पिटलच्या जेवणाची आठवण झाली ना? लवकर बरी हो. उगाच जखमी माणसाला चिटपट करण्यात त्या मायासुरीला काही मजा येत नाही बघ. जर लवकर बरी झाली नाहीस ना तरी असं आईने जेवण तुला जेवायची तयारी ठेव. कारण रोज चमचमीत जेवण बनवून तुला घालायला तुझ्या बापाची नोकर नाही मी. अगं काहीच खाल्लं नाहीस की? जेव जेव. माया, अगं तू का अशी उभी आहेस? तू पण बस ना जेवायला. होय होय. काम सुरू करायचं का? नको ऑर्डर असे काहीच करायचं नाही. हॅलो सर. हे बघ, तुमची वेळ पोहोचलात का? हो ओके बॉस. सगळं क्लिअर आहे ना तुम्हाला? हो बॉस. एक काम करा, काम चालू करा आणि काम समोरच बाहेर यायचं. हो बॉस. चला रे. बलमाईक, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. एक काम कर, प्रिंट कार्ड आणि फ्लेक्स तयार कर आणि ते फ्लेक्स प्रत्येक चौकात लाव. शाहूपुरी चौकात लाव, राजवाड्यात लाव, राजपथ रोडला लाव, सगळीकडे लाव. जेणेकरून काय होईल, लोकांना कळेल की आपण माफी मागायचा प्रोग्राम घेतो. आता माफी मागायचं ठरवलं जाय तर एकदम दणक्यात माफी मागू. हां, आपल्या सगळ्या पोरांना सांग आणि सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण पाठव. हां ठीक आहे, चल. काय हो वाघमारे, हसताय का माझ्याकडे बघून? तू मुकादमाची माफी मागायला तयार झालास म्हणून मी लई खुश आहे. आता नुसतं खुशात बसू नका, आराम करा जरा. आणि गोळ्या घेतल्या का तुम्ही? हा मग तुझा बिट्टू आहे की आठवण करून द्यायला. आणि काय हो, त्या बिट्टूला ज्यासाठी आणलंय ते काम करता की नाही? अहो, तुमच्या हाताला आराम मिळावा म्हणून त्याच्यावर हात टाकून बसवायला आणलंय त्याला. मला फक्त माझ्या बंडाच्या खांद्यावरच आराम मिळतो. असं? ठीक आहे. ठीक आहे. बरं सत्या, बायकोची सेवा पुरी झाली. आता लोकांची कामं कर. लोकांच्या लय अपेक्षा आहेत तुझ्याकडनं. त्यांची कामं होणं लय गरजेचं आहे. एकदा काय मुकादमाचा विषय संपला ना, तुला तुझ्या कामाला लागते. वाघमारे, तुम्ही म्हणताय तसं लोकांची कामं करणारच आहे मी. आणि जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहे ना,
तोपर्यंत मला कशाचीच भीती नाही. हो, तुम्ही ताकद आहे माझी वाघमारे. तुम्ही अशाच माझ्यासोबत राहा. मी नेहमी तुझ्यासोबत आहे सत्या. बरं चला, आता आराम करा. या. काय राव, एवढं रोमॅन्टिक मुवमेंट आहे आणि तुम्ही या बिट्ट्याला जवळ घेताय व्हय? हा मग तूच आणून दिलं होतंस की याच्यावर हात ठेवून आराम करा म्हणून. मग अशी काय म्हणला, तुम्हाला आराम फक्त बंड्याच्या खांद्यावर मिळतो, होय का ना? लय शहाणा आहेस रे. वाघमारे, ही जागा ना फक्त मी डिझर्व करतो. वाघमारे, वाघमारे, एवढं म्हणलं ना. वाघमारे, सत्या, वाघमारे, वाघमारे. सत्या, वाघमारे दुखतंय का लई? वाघमारे, मंजू, वाघमारे चला आपण डॉक्टरकडे जाऊ. मंजू काय झालं? वाघमारे आपण डॉक्टरकडे जाऊया. चला काय झालं? चला डॉक्टरकडे जाऊ. वाघमारे, सत्या आधीच्या माणसाला पकड जा. ठीक आहे सत्या. सत्या थांब, मी येतो. नाही पप्पा, तुम्ही वाघमारेची काळजी घ्या, मी आलोच. मंजू, मंजू काय झालं? उठ. बलमा, आम्हाला घेऊन चौकात आहे लवकर. ये लवकर तू, मी सांगतो आलो. काय आलो? अरे घरात चोर घुसला होता. वाघमारीने त्यांना अडवायचा प्रयत्न केला तर त्यांनाच मारून पळून गेलाय तू. काय पुढे का तुम्ही? आम्ही तू खाली जा, तू इकडे बघ, मी इकडे बघतो. पुढे का लवकर.
हे बर्मा काय झालं सापडला का? नाही कुठं दिसला. तुला म्या दिसं खाली उडकलं पण नाही घाला. अरे मला बी सापडला नाही कुठं. बरं आहे का मी बघतो वाघमाऱ्यानं काय लागलंय का ते. तुम्ही दोघं त्याला हुडका आणि ऐका जर सापडला तर लगेच मला फोन करा. हा चला निघा लवकर. आणि पण एवढ्या रात्री कोणाला असलो आपल्या घरात? चोरी करायला नसेल ना. नाही नाही माझ्या लेकावर हल्ला करायला झाला असेल कोणीतरी. नगरसेवक झाल्यापासून का नाही बघवणच झाले कोणाला. हे बघा तुम्ही अंदाज बांधणं बंद करा. मंजूला काय झालं ते तरी बघा आधी. मंजू बळा तू ठीक आहेस ना? आता मला सांग नेमकं काय झालं होतं इथं, काय घडलं होतं? पप्पा आम्ही झोपलो होतो वर. एवढ्यात मला चावल लागली. जाग आली तर समोर वाघमारे सत्या बरेच ना तू? काही झालं नाही ना तुला? सत्या सापडला तू? नाही वाघमारे तुम्हाला दुखत नाही ना जास्त? आपण डॉक्टरकडे जायचं का? चला. सत्या डॉक्टरकडे जायची काही गरज नाही. वाघमारे कोण होता तो माणूस? त्याचा चेहरा बघितला का तुम्ही? कसा दिसत होता तो? चेहरा बांधला होता त्याचा पण सत्यात तो तुझ्यावरच हल्ला करायला आला होता. बघा म्हणलं होतं का नाही मी? सत्यात काय बी झालं तरी आपण पोलीस प्रोटेक्शन घ्यायला पाहिजे. हा लावा पोलिसाला फोन लावा पटकन. हा एकदम बरोबर आहे. लावा फोन. नाही नाही एक मिनिट शांत व्हा. हे बघा वाघमारेनं आराम करणं जास्त महत्वाचं आहे. आपण जे काय ते उद्या बघू. वाघमारे चला तुम्ही आराम करा. सत्या अरे पण काय नाही मी काय म्हणतो ते ऐका. चला आराम करा या. वाघमारे तुम्हाला काय गरज होती हो स्वतःचा जीव धोक्यात घालायची? मला का नाही उठवलं तुम्ही? सत्या अरे त्यावेळेला काही सुचलं नाही. तो माणूस तुझ्यावर चाकू रोखून उभा होता म्हणून तुला अलर्ट न करता मीच गेले त्याच्या माग. सत्या कोण असेल रे तो माणूस आणि तुझ्या जीवावर का उठला असेल? वाघमारे हे बघा तुम्ही काही जास्त विचार करू नका. कारण सध्या ना मला माझ्या जीवापेक्षा जास्त तुमचा जीव महत्वाचा आहे. तूच तर माझा जीव आहे सत्य. मला वचन दे तू एकटा कुठंच नाही फिरणार. बलमा नाही तर तुझ्या मित्रांना बरोबर घेऊनच जाशील कुठं पण. वचन दे मला. पर ठीक आहे मी वचन देतो तुम्हाला. मी एकट्यानं कुठंच बाहेर फिरणार नाही. पण आधी तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या आणि लवकर बरे व्हा. कारण मला माझ्या बायकोला आता खाकीवरतीच बघायचं. बरं दाखवा जखम बघूया काय झालं. वाघमारे हो ताप भरलाय तुम्हाला. थांबा मी डॉक्टरांना बोलवतो. थांब सत्या. सावकाश.
काही गरज नाही आहे डॉक्टरला बोलवायची. तापच तर आलाय, होईल कमी. वाघमारे, तुम्ही काहीच बोलू नका. काल रात्री तुमची जखम दुखावली गेली आणि आता ताप भरलाय. सगळं काय अंगावर काढत बसणार आहे तुम्ही? सध्या यापेक्षा आधी आपल्याला पोलिसात जाऊन तक्रार करायला हवी. अहो ते मी करतो की नंतर. अख्खा दिवस पडलाय त्याच्यासाठी. आधी डॉक्टरांना बोलवतो. मी मौर्य साहेबांना बी बोलवले आज घरी. काय? हो पण त्याची काय गरज होती? मी गेलो असतो की नंतर स्टेशनला. वाघमारे, माझं कड दिसलं का तुम्हाला? सत्याला तर मंजू वहिनी. हा. मौर्य साहेब आल्यात खाली, चला लवकर. सावकाश, थांबा मिळालो. मंजू, कशी तब्येत आहे आता? जखम दुखते का फार? होय, पण ड्रेसिंग केल्यावर आता थोडं बरं वाटते. सर तुम्ही उभे काही या ना. इट्स ओके. बरं मंजू, तू त्या माणसाला बघितलंयस का? बरं मला पहिल्यापासून सांग, नेमकं काय घडलं होतं ते? सर आम्ही झोपलो होतो वरती आणि अचानक मला एका माणसाची चाहूल लागली आणि मग सर त्याच्या पायावर ना एक गोंधन होता. बरं ठीक आहे. सत्या, एक चौकशीचा भाग म्हणून मला तुमची खोली तपासायची होती. बघू शकतोय का? होय सर, चालतंय. तुम्ही दरवाजावर थांबा. हालायचं नाही. जा. या चला.